हेलो नांदेड़ न्यूज में आप सभी का स्वागत है। चलिए जानते हैं आज की खबर। हमारे चैनल को लाइक, सब्सक्राइब, शेयर जरूर कीजिए। काम राज्य सरकारने या निर्णयामुळे घेतलेला आहे। मला वाटतं हा मराठा समाजासाठी, सकल मराठा समाजासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे, एक आनंदाचा दिवस आहे आणि एक सुवर्णमय दिवस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ मी घेतली होती, मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची, आणि त्याप्रमाणे मला वाटतं 3 ते 4 महिन्याच्या आतमध्ये हा शपथ जी घेतली ती या ठिकाणी खरी करून दाखवलेली आहे। आज निर्णय घेतलेला आहे। या निर्णयामध्ये ज्यांनी सहभाग घेतला, मग मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य आणि ज्यांनी यामध्ये जवळपास 3.5 ते 4 लाख लोक या मराठा समाजाचं सर्वेक्षण अतिशय म्हणजे एक्सटेन्सिव्ह आणि पूर्णपणे डिटेलमध्ये सर्वेक्षण केलं। सॅम्पल सर्वे नाही। मराठा समाज कसा मागास आहे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या हे पूर्णपणे या आयोगाने पटवून दिलं आणि तसा रिपोर्ट जो आहे तो सरकारला सादर केला। आणि सुप्रीम कोर्टाने देखील ज्या त्रुटी आणि जे निरीक्षणं नोंदवली होती याचा सर्व विचार या सर्वेक्षणामध्ये केलेला आहे। त्यामुळे हे आरक्षण जे कोणी काही लोक म्हणतात टिकेल नाही टिकेल अशा प्रकारची शंका निर्माण करतात, मला विश्वास आणि खात्री आहे की हे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण पूर्णपणे टिकेल